Now see, multiplication means what? Multiplication means repeated addition. आता इथे आपल्याला मुंग्या काउंट करायच्यात. त्यांनी काय दिले? प्रत्येक वारुळामध्ये 5-5 मुंग्या आहेत. राईट? अशी किती वारुळ आहेत? 3 वारुळ आहेत मुंग्यांचे. तर टोटल मुंग्या किती झाल्या? So here you have to do the repeated addition, right? 5 plus 5 plus 5. 5 plus 5 plus 5 is equal to what? 15. म्हणजे आपण एका वारुळात 5 मुंग्या आणि असे किती वारुळ आहेत? 3 वारुळ आहेत. म्हणजे 5 ची आपण ऍडिशन किती वेळा केली? 5 ची ऍडिशन किती वेळा केली आपण? 3 times. Now see, 5 plus 5 plus 5. Now see, mute your mics. So when you add this 5 3 times, what you get? 15. And this 15 is what? Sum of these three numbers, right? 5 चे आपण ऍडिशन केली 3 times की आपल्याला 15 मिळतं. Now see, you have learned the multiplication tables, right? Right, you have learned that tables. In multiplication tables, if you might have seen like this, 5 threes are 15, right? Now what is the meaning of this 5 threes are 15? What is the meaning of this one? What is this 5 and 3? हे काय? इन्स्टेड ऑफ डुईंग रिपीटेड ऍडिशन, इथे आपण रिपीटेड ऍडिशन करतो सेम नंबरचे, राईट? 5 ची ऍडिशन आपण 3 टाइम्स केली, बरोबर? 5 प्लस 5 प्लस 5 3 टाइम्स, म्हणजे 5 ची ऍडिशन 3 वेळा केली, म्हणजे एकच नंबर सेम नंबर तुम्ही रिपीटेडली ऍड केला, म्हणजे 5 हा नंबर तुम्ही 3 टाइम्स ऍड केला. 3 टाइम्स मीन्स व्हॉट? Multiplication. When you add same number repeatedly, in that case you have to use multiplication. Multiplication हे वेगळं काही नसून रिपीटेड ऍडिशन आहे. काय? रिपीटेड ऍडिशन. ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतं की इथं रिपीटेड ऍडिशन करायचे, त्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. समजा तुम्हाला सांगितलं एका बिस्किट पॅकेटची किंमत 4 रुपीज आहे आणि तुम्हाला असे 10 पॅकेट्स आणायचे, तर टोटल किती रुपीज तुम्हाला द्यावे लागतील? एका पॅकेटची किंमत किती आहे? 4 रुपीज आहे आणि असे तुम्हाला 10 पॅकेट्स आणायचे आहेत. म्हणजे तुम्हाला डोक्यात, हा, ऐका ऐका, आता तुमच्या डोक्यामध्ये काय येत असेल की बाबा एका पॅकेटची किंमत 4 रुपीज आहे आणि असे तुम्हाला 10 पॅकेट्स घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही काय करू शकता? 4 हा नंबर 10 टाइम ऍड करू शकता, बरोबर? 4 प्लस 4 प्लस 4 असं 10 टाइम ऍड करू शकता तुम्ही, राईट? रिपीटेड ऍडिशन, बरोबर आहे. सेम नंबर तुम्ही ऍड करणार, एकाचे 4 रुपीज, तर 10 पॅकेट्स घ्यायचे म्हटलं 4 10 टाइम ऍड करावं लागेल, राईट? राईट, असे 4 तुम्ही 10 टाइम ऍड करणार, राईट? मग असं 4 10 टाइम ऍड केल्यानंतर याचे ऍडिशन काय येते बघा. 4 प्लस 4 8 प्लस 4 12 प्लस 4 16 प्लस 4 20 प्लस 4 24 प्लस 4 28 प्लस 4 32 प्लस 4 36 प्लस 4 40. मग हे जे 4 ची 10 टाइम ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय आलं? 40. म्हणजे इथं तुम्ही काय केलं? एका पॅकेटची किंमत 4 रुपीज आहे, असे तुम्हाला 10 पॅकेट्स घ्यायचे आहेत. मग तुमच्या डोक्यात काय येतंय? एकाची 4 रुपये किंमत आहे, मला 10 पॅकेट्स असे घ्यायचे आहेत, तर मला हे 4 नंबर 10 टाइम ऍड करावं लागेल, राईट? रिपीटेड ऍडिशन झाली का नाही? कशाची रिपीटेड ऍडिशन झाली? 4 ह्या नंबरचे, वेट, 4 ह्या नंबरची रिपीटेड ऍडिशन झाली. किती वेळा झाली? 10 टाइम. तुम्ही 4 ह्या नंबरची 10 टाइम ऍडिशन काय केली? कारण की एका बिस्किट पॅकेटची किंमत 4 रुपीज होते आणि तुम्हाला असे 10 पॅकेट्स घ्यायचे होते, म्हणजे 4 हा नंबर तुम्हाला 10 टाइम ऍड करायचा होता, राईट? So instead of doing all this repeated addition, you can use multiplication. Multiplication म्हणजे काय? रिपीटेड ऍडिशन असते. आता ह्या 4 ह्या नंबरचे आपण 10 वेळा रिपीटेडली तोच नंबर 10 वेळा आपण ऍड केला, त्यावेळेस आपल्याला आन्सर काय भेटलं? 40. प्रत्येक वेळेस तुम्ही रिपीटेड ऍडिशन करत बसणार का? नाही, कारण की तुमच्याकडे तेवढा वेळ नसणार आहे. आणि समजा नंबर जर मोठा असेल तर त्यावेळेस पण तुम्हाला ऍडिशन करता येणार नाही. मग काय करायचं अशा वेळेस? 4 हा नंबर किती वेळा रिपीट झालाय? 10 टाइम, म्हणजे 4 10 टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन येतं. आणि मल्टिप्लिकेशन टेबल्स तुम्ही लर्न केले असतील तर तुम्हाला माहित आहे 4 10 टाइम्स मीन्स 40, करेक्ट? 4 10 जा
40. 4 10s are 40 म्हणजे 4 हा नंबर तुम्ही रिपीटेडली 10 टाइम ऍड केला तर काय आन्सर येतं 40. किंवा 10 हा नंबर 4 टाइम ऍड केला तरी पण आन्सर 40च येतं. म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे काय लक्षात ठेवणार तुम्ही? मल्टिप्लिकेशन मीन्स रिपीटेड ऍडिशन ऑफ दी नंबर्स. ओके, अंडरस्टूड. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? रिपीटेड ऍडिशन आहे. समजा तुम्हाला एक सांगितलं समजा, हा सांगतोय मी, आपण आता स्टार्ट केलाय, हळूहळू तुम्हाला समजत जाईल. ओके, समजा एका पेनची किंमत 10 रुपीज आहे. ओके, कॉस्ट ऑफ वन पेन इज 10 रुपीज. एका पेनची किंमत 10 रुपये आहे आणि असे तुम्हाला 6 पेन्स घ्यायचे. वेट वेट मी एक्सप्लेन करताना क्वेश्चन विचारू नको. ज्यावेळेस मी लास्ट 10 मिनिट्स तुम्हाला देतो त्यावेळेस डाऊट विचार. ओके, एका पेनची किंमत 10 रुपीज आहे आणि तुम्हाला असे 6 पेन्स घ्यायचे, तर तुम्ही काय करता? 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 प्लस 10 आणि प्लस 10 करणार. याचा आन्सर काय येतं? 60 येतं. राईट. एका पेनची किंमत 10 रुपीज आहे, तुम्हाला जर 6 पेन्स तेच घ्यायचे असतील तर किती रुपीज होते? 60 रुपीज होतात. But all the times you are not going to do the repeated addition. So instead of doing repeated addition, what you are going to do? Now see which number has repeated. What 10 is the number which is repeated. Now 10 is repeated how many times? 10 किती वेळा आले? 1 2 3 4 5 and 6 times. 10 6 times. 10 6 times means 10 multiplied by 6 टाइम्स. ज्यावेळेस आपण एकच नंबर रिपीटेडली ऍड करतो किंवा त्याचे दुप्पट तिप्पट चौपट करतो, आपण मराठीत शब्द ऐकले असतील तुम्ही. दुप्पट तिप्पट चौपट म्हणजे काय? मल्टिप्लाय. आता हे 6 पट झाली त्याची. हा 10 हा नंबर 6 टाइम तुम्ही रिपीटेडली ऍड केला तर ह्याचा आन्सर काय येतं? 6 झिरो जार 0 अँड 6 वन जार 6. काय आलं आन्सर? 60 आन्सर आलं. व्हॉट इज अवर आन्सर? 60. So remember, only one thing you have to remember. See, mute your mics and listen to me carefully. Only one thing you have to remember, that whenever you are doing repeated addition, whenever you feels like there you need to do the repeated addition, ज्या वेळेस तुम्हाला डोक्यामध्ये असा विचार येतो की इथे एकाच नंबरची 10 वेळा ऍडिशन करायची किंवा एकच नंबर 5 वेळा ऍड करायचा आहे, एकच नंबर 20 टाइम ऍड करायचा आहे, ज्यावेळेस तुम्हाला सेम नंबर ऍड करायचा आहे असं वाटतं त्यावेळेस तुम्ही काय करायचं? तो नंबर आणि किती वेळा ऍड करायचा आहे. सो इन्स्टेड ऑफ डुईंग रिपीटेड ऍडिशन यू कॅन यूज मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे दुसरं वेगळं काय नसून रिपीटेड काय ऍडिशन आहे. आता आपण इथं नोटबुक मध्ये मी काय क्वेश्चन घेतो. आता बघा इथं 5 6 times. 5 6 times means what? 5 5 5 4 times 5 times 6 times. 5 6 times तुम्ही ह्याचे ऍडिशन करा, काय येते बघा. 10 15 20 25 30. काय आले तुझं ऍडिशन? 30 आले. 30 आले म्हणजे 5 हा नंबर 6 वेळा ऍड केल्यानंतर आन्सर काय येतं? when you add this 5 6 times, what you get? 30 as your answer. Means what? 5 is the number. Which number is repeated here? 5. And how many times it has repeated? 1 2 3 4 5 6 times. So 5 6 times means what? 30. So instead of doing this repeated addition, you can use multiplication, right? आता समजा तुम्हाला असं क्वेश्चन आला, if cost of a notebook is 15 rupees and you have to purchase 5 such notebooks. एका नोटबुकची किंमत 15 रुपीज आहे. अशा किती नोटबुक्स तुम्हाला घ्यायच्या आहेत? 5. काय नंबर
15 नोट, हे 15 काय आहे, नोटबुकची कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ अ notebook. Okay, now see, listen to me carefully. This is very important. Now you have two options here, right? First option is what? What is the cost of a, wait, what is the cost of a notebook? 15 rupees. एका नोटबुकचे 15 रुपीज आहे. असे किती नोटबुक्स तुम्हाला घ्यायचे आहेत? 5. So we have first, what is your first option? You can add that number 5 times, right? This is your first option, right? You can add that 15 5 times, because you have to take, how many notebooks you have to take? 5 notebooks you have to take. This is the cost of one notebook. Second notebook ची cost आहे, third notebook. अशा ह्या total notebooks किती घेतल्या तुम्ही? 5. So what is the answer? 75. See, 5 plus 5, 10 plus 5, 15 plus 5, 20 plus 5, 25. Carry 2, 5 plus 2, 7. So this is your first option. Okay, now mute your mics. First option काय होता? The cost of a notebook. See, that is what I am explaining. That is the main thing which I want to tell you, that here the cost of a notebook is 15 rupees and you want to purchase 5 such notebooks. So first option what you have, that you can repeatedly add that 15s 5 times, and second option is what, you can multiply that 15 by 5. 15 हा नंबर 5 टाइम ऍड करायचा, म्हणजे काय करायचा, 15 रिपीटेडली 5 टाइम ऍड होतो. 5 टाइम म्हणलं की इथं मल्टिप्लिकेशन येतं. So instead of doing this repeated addition, you can use multiplication. Now if you have learned the tables up to 15, then you can easily write the answer of this question, that is 15 5s are 75. Now see, here, here, see, आता हे सगळं करत बसणार तुम्ही की एवढं करणार? कोणतं इझी? Now tell me, repeated addition, you will do the repeated addition or you will use multiplication? Multiplication, right? So multiplication is nothing but the repeated addition. Okay, now same thing they have given here. किती किती वारुळ होती? 3 वारुळ होती. प्रत्येक वारुळात किती मुंग्या होत्या? 5. म्हणजे 3 वारुळ आणि प्रत्येक वारुळामध्ये 5 मुंग्या, म्हणजे 5 हा नंबर 3 टाइम रिपीट झालाय, म्हणजे काय येणार आन्सर? 3 5s are 15. आणि तुम्हाला दुसरा ऑप्शन काय होता इथं? 5 5 5 3 टाइम तुम्ही ऍड करू शकत होता, बरोबर आहे? 15. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची. नाउ टेल मी वन थिंग, 5 3s are 5 3s are and 3 5s are. Now see, in both the cases, now see, mute your mics and listen to me carefully. In both the cases, answer is same, and answer of multiplication is called as product. मल्टिप्लिकेशन मध्ये जे आन्सर येतं त्याला काय म्हणायचं? प्रोडक्ट म्हणायचं. नेहमी लक्षात ठेवा. ऍडिशन मध्ये in addition we used to say sum, in subtraction we used to say difference, right? Now in the multiplication, whatever answer comes, it is called as product. Now see, what is the, why in both the cases answer is same? Now see, 5 is repeated 3 times or 3 repeated 5 times, means what? 5 is repeated 3 times, right? 5 number is repeated 3 times. So what is here answer? 15. जर 5 या नंबरची तुम्ही म्यूट युअर माइक्स, 5 ह्या नंबरची तुम्ही 3 वेळा ऍडिशन केली तर आन्सर काय आलं? 15. आता समजा तुम्ही 3 ह्या नंबरची 5 टाइम ऍडिशन केली, तरी पण आन्सर काय आलं रे? 15 च आलं. 5 5 3 times, 5 3 times and 3 5 times. हे ह्याचा आन्सर आहे आणि हे ह्याचा आन्सर आहे. So always remember, instead of doing the repeated addition of the same number, you can use
मल्टिप्लिकेशन. ओके. नाव 3 हा नंबर जर तुम्हाला 5 टाइम ऍड करायचा असेल तर त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, कोणता नंबर 3 किती वेळा ऍड करायचा आहे, 5 टाइम. सो 3 5 टाइम्स मीन्स 3 मल्टिप्लाइड बाय 5 इज इक्वल टू 15. 3 5s are 15. So one thing you have to remember, multiplication means repeated addition. जर असा क्वेश्चन आला, now see which number is repeatedly added here, 7, right? How many times 7 is added? 1 2 3 4 5 times. 7 number is repeatedly added 5 times. So 7 5s are, and add this 7 plus 7 14, 14 plus 7 21, 21 plus 7 28, 28 plus 7 35. In both the cases answer remains same. So multiplication हे वेगळं काही नसून रिपीटेड ऍडिशन आहे, आणि रिपीटेड ऍडिशनला वेळ लागतो, उत्तर काढायला वेळ लागतो, म्हणून आपण काय इन्व्हेंट केलं, मल्टिप्लिकेशन केलं. समजा 125 रुपीजला एक काय येतोय, समजा एका बुकची किंमत 125 रुपीज आहे, आणि असे तुम्हाला 3 बुक्स घ्यायचे. किती बुक्स घ्यायचे, हे कॉस्ट आहे आणि हा नंबर ऑफ बुक आहे. आता 125 रुपीजला एक बुक आहे आणि असे तुम्हाला 3 बुक्स घ्यायचे. तर फर्स्ट ऑप्शन तुम्हाला काय, 125 चे 3 टाइम्स ऍडिशन करू शकता तुम्ही, बरोबर आहे. 5 3s are 15, carry 1, 2 3s are 6 plus 1 7, and 1 plus 1 plus 1 3 times 375. हे झाले रिपीटेड ऍडिशन. आता काय होतं, 125 एका बुकची कॉस्ट होती आणि असे किती बुक्स घ्यायचे होते तुम्हाला, 3. सो 125 3 टाइम्स. सी हियर, 3 5s are 15, कॅरी 1, 3 2s are 6 प्लस कॅरी तुम्हाला काय करायचा असतो, ऍड करायचा असतो. 3 2s are 6 plus 1 7, and 3 1s are 3. Now in both the cases answer is same, right? इथं 125 तुम्ही 3 टाइम ऍड केला, इथं 125 फक्त तुम्ही 3 टाइम्स घेतला. ओके. So remember one thing, instead of doing repeated addition you can use multiplication. समजलं? Okay, understood.